गेल्या 20 तारखेला मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं विशेष अधिवेशन घेतलं आणि 50%च्या वरचं 10% आरक्षण देऊन सरकार मोकळं झालं. परंतु मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी आणि मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यावरती ठाम होते आणि इथून पुढे आंदोलनानं नाट्यमय वळण घेत गेले. नमस्कार, मी राजा कदम, बहुताले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सरकारनं 50%च्या वरचं 10% आरक्षण दिलं. मराठा समाजांनी हे काय आरक्षण मागितलेलं नव्हतं. सरकार पुन्हा पुन्हा सांगत होतं की आम्ही 50%च्या वरचं आरक्षण देऊ. त्या पद्धतीनं त्यांना दिलंही आणि हे आरक्षण विशेषतः सर्व पक्षीयांनी मिळून एकमतानं मंजूर केलेलं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील हे मानायला तयार नाहीत. त्यांना सगळे सोयऱ्याचा कायद्याचं अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर हवंय आणि त्या निमित्तानं सरसकट मराठ्यांना त्यांना ओबीसी मध्ये घ्यायचंय. मग आंदोलन चिघळत गेलं. मनोज जरांगे पाटलांनी सरकारवरती आरोप केले. सरकार पक्षांनी मधून किंवा ओबीसी एल्गार मधल्या नेत्यांनी आतमधून अशी हवा तयार केली की मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांसोबत मॅनेज झाले. नवी मुंबईच्या वाशी या ठिकाणी जी चर्चा झाली तिथं आणि त्याच्या अगोदर त्यांच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि हे प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना मनोज जरांगे पाटील थोडंसं उपोषणाला बसलेली असताना त्यांच्याकडून काही चुकीची वक्तव्य झाली. म्हणजे काही प्रमाणामध्ये त्यांनी शिवराळ भाषा वापरली आणि नेमकं सरकारला हेच पाहिजे होतं. सुरुवातीला त्यांनी शिवराळ भाषा वापरली, त्यावेळेस सरकारनं प्रयत्न केला, विरोधकांनी प्रयत्न केला, परंतु त्याचा फारसा निगेटिव्ह प्रभाव पडला नाही किंवा नकारात्मक प्रभाव पडला नाही. परंतु ज्यावेळेस दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी शिवराळ भाषा वापरली, त्याचं निमित्त करून सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली. परंतु मनोज जरांगे पाटील पाठीमागे हटायला तयार नव्हते. मग सरकारनं काय केलं? खरं तर 20 तारखेचं जे अधिवेशन होतं त्याच्यावर सगळे सोयऱ्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे होती त्या अधिसूचनेवरती. कारण 16 तारखेपर्यंत सगळे त्यांच्या हरकती मागवणं झाल्या होत्या. अपेक्षित असं होतं की 20 तारखेला ठीक आहे, 50%च्या वरच्या आरक्षणाबाबतीमध्ये ज्यांना ओबीसी सर्टिफिकेट नाही त्यांच्या संदर्भानं चर्चा होणं, ते पास होणं हे काही प्रमाणामध्ये अभिप्रेत होतं. परंतु हे करत असताना 16 तारखेपर्यंत ज्या अधिसूचनेवरती हरकती मागितल्या त्या अधिसूचनेवरती सुद्धा 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती. परंतु सरकारनं या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये अधिसूचनेला कम्प्लिटली फाटा दिला आणि इथंच मराठा समाजाचा आणि मनोज जरांगे पाटलांचा रोष हा उफाळून आला आणि आंदोलन वेगळं स्वरूप धारण करायला सुरुवात झाली. मग मनोज जरांगे पाटील बिथरले, उपोषण वगैरे त्याच्यामध्ये सदावर्ते कोर्टामधून वेगवेगळ्या प्रकारचे आदेश सूचना वगैरे येऊ लागल्या. त्यांना सलाईन वगैरे घ्यायला भाग पाडलं. आता तो मुद्दा वेगळा, त्याच्यावरती अनेकांनी त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. पण प्रश्न हा आहे की जी अधिसूचना तुम्ही काढली 16 तारखेपर्यंत त्याच्यावरती हरकती मागवल्या, त्या अधिसूचनेवरती लगतच्या अधिवेशनामध्ये, मग ते विशेष अधिवेशन असो की अर्थसंकल्पीय अधिवेशन असो की कुठलंही अधिवेशन असो, चर्चा होणं अपेक्षित आहे. सरकारनं नेमकं याला फाटा दिला आणि तिथं मराठा समाजाचा सरकारवरचा विश्वास आहे तो कमी झाला आणि त्याचंच प्रतिबिंब आंदोलनात पाहायला भेटलं. आणि त्याच विमनस्कतेतून किंवा त्राग्यातून मनोज जरांगे पाटलांच्याकडून काही शिवराळ भाषा वापरली गेली किंवा काही जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांना टार्गेट करणारी भाषा वापरली गेली. मग सरकारनं त्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आणि सरकारनं काय केलं तर सरकारनं पहिल्यांदा जे नियोजन करत आलेलं होतं, मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस नवी मुंबईच्या मार्चवर जाऊ लागले आझाद मैदानावरती, त्यावेळेस त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की माझ्या विरुद्ध सरकार ट्रॅप आखत आहे. मग त्या ट्रॅपचं स्वरूप सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यापैकी पहिलं जे स्वरूप होतं, पहिलं जे त्यांचं म्हणणं होतं की माझ्यासोबतची काही माणसं मानपान दिला नाही म्हणून माझ्यापासून फोडणार आणि माझ्यावरती आरोप करायला लावणार आणि तिथं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणार. आणि असेच 1-2 ट्रॅप त्यांनी अजून सांगितलेले होते आणि नेमकं ते त्यांनी एक्सपोज केल्यामुळं कदाचित सरकारला हे ट्रॅप त्यांच्या विरोधामध्ये मुंबई मार्चमध्ये वापरता आले नाहीत. परंतु यावेळेस मात्र सरकारने ते नेमकं हेरलं आणि सरकारनं त्यांच्यासोबतची माणसं फोडायला सुरुवात केली. तसं तर मुंबईमध्ये ते बाबूराव वाळवेकर वगैरे कोण आहे त्याचा एक व्हिडिओ मुंबईच्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी एक्सपोज केलेलाच होता. त्याचा फारसा प्रभाव पडला नाही, परंतु त्यांना माघारी यावं लागलं वगैरे, तो मुद्दे वेगळे आहेत. परंतु पुन्हा हा बाबूराव आणि त्याच्यासोबत 2 जे अहमदनगरमध्ये न्यायालयामध्ये कोपर्डीचे जे आरोपी होते त्यांच्यावरती ज्यांनी हल्ला केला होता, त्याच्यापैकी 3 आरोपींना पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि पत्रकार परिषद लाईव्ह घेतल्या, सगळ्या चॅनल्सनी दाखवल्या
आता सगळे चॅनल्स त्यांना तिथं म्हणजे महत्त्व देतात, त्यांना कव्हरेज देतात. याचा अर्थ काय, येड्या गबाळांना सुद्धा कळते की यांच्या पाठीमागं कुणीतरी असल्याखेरीज यांना काय अचानक एका रात्रीतून एवढं कव्हरेज मिळणार नाही. मग त्यांनी मनोज जरांगे पाटलावरती आरोप केले, आणखी मनोज जरांगे पाटील बिथरले. त्याच्यानंतर तो महाराज जे कोणी होते त्या महाराजांनी, कोण, बारस्कर महाराजांना तर त्यांनी पार मोकळं सोडलं होतं. बारस्कर महाराजांनी त्यांच्यावरती आरोप केले आणि मग आंदोलनाला वेगळं, म्हणजे मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र सरकारनं इथं वापरलं. मग ह्या सगळ्या विमनस्कतेतून मनोज जरांगे पाटील हे बिथरत असताना त्यांनी काय केलं की पत्रकार परिषदेमधून ते उठले आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं षडयंत्र हे देवेंद्र फडणवीस रचत आहेत आणि त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, आणि म्हणून ते उठले आणि तडकाफडकी मुंबईच्या दिशेनं, सागर बंगल्याच्या दिशेने निघतो म्हणाले. आणि ते पुढचं काय ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरती मी वेगळं बोलत नाही. मग काय, संचारबंदी लागू केली. मग काही जणांना मनोज जरांगे पाटलासोबत जी माणसं होती ती उचलली, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस अधिवेशन सुरू झालं अर्थसंकल्पीय, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण जरांगे पाटील जे बोलले, ज्या पद्धतीनं मराठा आंदोलन चाललंय त्याच्यावरती चर्चेचं फोकस होतं. आणि मनोज जरांगे पाटलांनाचं आंदोलन कशा पद्धतीनं दडपता येईल याची व्यूहरचना विधानसभेमध्ये ठरू लागली. खरं तर या अधिवेशनामध्ये सुद्धा अधिसूचनेवर चर्चा होणं अभिप्रेत होतं. हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये चर्चा होणं अभिप्रेत होतं. शिंदे समितीनं आतापर्यंत मुदत वाढून दिल्याच्या नंतर काय काम केलं याच्यावरती चर्चा होणं अभिप्रेत होतं. परंतु या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे बोट दाखवलं. मग ते शरद पवार असतील, राजेश टोपे असतील, नाव न घेता त्यांच्याकडे बोट दाखवलं आलं. इव्हन एक तर सदस्य असं म्हणाले की ज्या समर्थ साखर कारखान्यावर सभा झाली तिथं कोण आयोजित केली, ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत आणि त्यांना अटक करा, या पातळीपर्यंत गेली. आणि याच्यामध्ये आशिष शेलारांनी SIT लावण्याची मागणी केली. आणि मग विधानसभा अध्यक्षांनी लागलीच SIT नेमण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यावरती उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिलं. आणि जी शिवराळ भाषा मनोज जरांगे पाटलांनी वापरली त्याच्यावरती सगळं फोकस होतं. आणि SIT नेमण्या पाठीमागचा उद्देश स्पष्ट करत असताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की या आंदोलना पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे, या आंदोलनामध्ये दगडफेक कोण करायला लावली, जरांगे पाटलांनी आधी कुठं बैठक घेतली, समर्थ सहकारी साखर कारखान्यावरती जी बैठक झाली त्या बैठकीत मग नेमकं काय ठरलं, छत्रपती संभाजीनगरला वार रूम आहे ती कशासाठी आहे, अजून कोण्या ठिकाणी वार रूम आहे ती कशासाठी आहे, या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी SIT कमिटी नेमण्यात येईल आणि निपक्ष चौकशी वगैरे करण्यात येईल. मुद्दा एक आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन दडपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होतो. माझं म्हणणं हे आहे, ठीक आहे, मनोज जरांगे पाटील आंदोलक म्हणून चुकले असतील, त्यांनी आडमुठी भूमिका घेतली असतील. कारण कोअर कमिटी मनोज जरांगे पाटील म्हणतात, परंतु कोअर कमिटीमधला कुठलाही सदस्य अद्यापपर्यंत अधिकृतरित्या मीडियासमोर आलेला नाही. जे काही प्रत्यारोप त्यांच्यावरती करतात ते सांगतात आम्ही कोअर कमिटीमध्ये होतो, परंतु मला तरी वाटत नाही की अशी कुठली कोअर कमिटी मनोज जरांगे पाटलांची अस्तित्वात होती. आणि ती नसल्या कारणानंच एक खंबी त्यांनी आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते अडचणीत आले. तो त्यांचा कदाचित आडमुठेपणा असेल, हेकेखोरपणा असेल, कदाचित ते आंदोलन हाताळताना चुकलेही असतील. परंतु लाखोचा जनसमुदाय, ज्या OBC मधून आरक्षणासाठी मराठा समाजाचा लाखोचा जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे उभा होता आणि त्या जनसमुदायाची ताकद बघून मनोज जरांगे पाटलांना सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता. त्याच संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटचा मराठवाड्यासाठी लागू करून त्यांना सरसगट OBC मध्ये समावेश करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी या जनसमुदायाकडे पाहून दिलेला होता. त्या सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांच्या भावनांचं काय आणि सरकारनं त्यांना दिलेल्या शब्दाचं काय, मनोज जरांगे पाटील व्यक्ती म्हणून कदाचित चुकले असतील. मॅनेज होणं तर ते शक्य नाही, हे पूर्ण महाराष्ट्राला त्यांच्यावरती विश्वास आहे. त्यांच्यावरती कुणी काही आरोप केले तरी सुद्धा एवढं केवळ मराठा समाजच नव्हे तर महाराष्ट्रातला कोणताही समाज प्रामाणिकपणाने कबूल करेल की मनोज जरांगे पाटील हा मॅनेज होणारा माणूस अजिबात नाही. बरं, आपण समजू मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले, त्यांना एकट्यांना तुम्ही टार्गेट करता, परंतु त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी मराठा समाजाला सरकारनं जो शब्द दिला तो शब्द सरकार बगल देऊन बाजूला का ठेवतोय? हरकत नाही, तुम्ही दिलं 10%, ज्यांना OBC सर्टिफिकेट नाहीत अशांना तुम्ही 10% आरक्षण देणार म्हणले होते, चला दिलं तुम्ही आरक्षण ते. पण ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत त्या सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेचं काय केलं तुम्ही? फेटाळली.
स्वीकारली. काय केलं हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट व्हायला पाहिजे. हे संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभा गृहाच्या पटलावरती यायला पाहिजे. सरकार ह्या गोष्टी का टाळत आहे? सर्वसामान्य महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझा हा सरकारला प्रश्न आहे. सरकार केवळ SIT लावली किंवा कलम 144 लावलं म्हणून पडदे आळून मनोज जरांगे पाटलाच्या मराठा आरक्षण आंदोलनातल्या व्यक्तीवरती विनाकारण केसेस दाखल करू शकत नाही. त्याचंही पुढे कोर्ट ट्रायल होणार आहे. निवडणुकांना सरकारला सामोरं जावं लागणार आहे. आणि जे सरकार म्हणतंय की शरद पवार गट किंवा विरोधी पक्ष, मग उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, राजेश टोपे असतील किंवा अजून कुणी असतील, यांचं डोकं जर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पाठीमागं आहे तर एक गोष्ट विचार करा. अगोदर हे सगळे म्हणत होते लोक की तेही अजूनही ते म्हणतात की यांच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस आहे, भाजप आहे. कारण यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजप असतील यांनी इतर पक्षातले लोक फोडून मग एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतचे 40 आमदार, बच्चू कडू सारखे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असे 10 आमदार, त्याच्यानंतर परत अजितदादा पवार आणि पुन्हा अशोक चव्हाण, हे सगळ्या फोडाफोडीमध्ये भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्रातल्या एकूणात सगळ्याच समाजाच्या नागरिकांचा रोष होता आणि नकारात्मक वातावरण होतं. आणि उलट शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची एक सहानुभूती लोकांच्या मनामध्ये होती. म्हणून ही सहानुभूती पुसून टाकण्यासाठी आणि भाजपबद्दलची नकारात्मक भावना पुसून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक या आंदोलनाला एकनाथ शिंदेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी हवा दिली, असा आरोप जनता, पत्रकार आणि वेगवेगळ्या पक्षातले नेते करत होते. मग वस्तुस्थिती नेमकी काय आहे? मनोज जरांगे पाटील हे आडमुठ आहेत की सरकार नाठाळ आहे? मराठा आंदोलनाचं नेमकं काय वास्तव आहे? ह्याच प्रश्नामधून आपल्याला दिसून येतंय मराठा आंदोलन हे गरजवंत मराठ्यांसाठी उभं राहिलं. कुठल्याही राजकीय पक्षाची त्याला हवा नव्हती, परंतु प्रत्येक राजकीय पक्षानं स्वतःच्या राजकीय चालीसाठी त्याचा वापर करून घेतला. त्याला शरद पवार अपवाद नाहीत, त्याला उद्धव ठाकरे अपवाद नाहीत, त्याला देवेंद्र फडणवीस अपवाद नाही. आणि या सगळ्यात जर स्वतःची प्रतिमा जास्त कोण उजळून घेतली असेल तर ती प्रतिमा उजळून घेतली एकनाथ शिंदेंनी. कारण त्यांच्यावरचा गद्दारीचा सिक्का पुसून टाकण्यासाठी हे आंदोलन त्यांच्यासाठी फायद्याचं ठरलेलं आहे. मग याचा अर्थ SIT चौकशीमध्ये तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जबाबदार धरणार आहात का? SIT चौकटीमध्ये तुम्ही स्वतः देवेंद्र फडणवीसांची चौकशी करणार आहात का? एकट्या मनोज जरांगे पाटलांना सर्वतोपरी त्यांचं आंदोलन दडपून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण करून किंवा आंदोलन मराठा समाजाचं कम्प्लिटली दाबून तुम्हाला काही साध्य होणार नाही. कारण या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जी प्रतिमा राजकीय पक्षाची मलिन झालेली आहे ती मलिनच राहणार आहे. आणि या प्रत्येकाची किंमत, या प्रत्येक गोष्टीची किंमत इथल्या सगळ्याच राजकीय पक्षांना चुकवावी लागणार आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून सरकार, सगळे राजकीय पक्ष, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, स्वतःच्या राजकारणासाठी तुम्ही कुठल्याही समाजाशी खेळू नका. ना मराठा समाजाशी खेळू नका, ना OBC समाजाशी खेळू नका, ना इथं कुठल्याही पद्धतीचं जातीय वातावरण निर्माण करून तुम्ही तुमचे स्वतःचे अपराध दडून पुन्हा एकदा सत्तेवरती आपल्या वतीनं तुम्ही प्रकार करत आहात. म्हणजे मराठा समाजामध्ये असतील किंवा OBC मध्ये असतील, या आरक्षणाच्या लढ्यामध्ये जेवढे बळी गेले आहेत त्या बळींच्या मळ्यावरचं, टाळूवरचं लोणी चाटून खाण्याचा तुम्ही निर्दयी आणि विकृत प्रकार करत आहात. याला वेळीच आवर घाला. हे महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. इथले सर्व समाज एकोप्यानं राहतात. कुण्या एका आंदोलकाला दडपण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरू नका, ही कळकळीची विनंती या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षांना आहे. याच्यावरून तरी सरकार काही बोध घेईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि या सुसंस्कृत महाराष्ट्राला पुन्हा सुसंस्कृत राहू द्या अशी शेवटची विनवणी करतो. धन्यवाद.